मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगाव पाण येथील उपबाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याला अवघा 1 रुपया भाव मिळाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडून रास्ता रोको आंदोलन केलं होतं. तर या रास्ता रोकोची चर्चा सर्वत्र पसरली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. या सर्व प्रकाराविषयी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांनी माहिती दिली आहे. काल तसं आपलं इथं जो संगमनेर मार्केट कमिटी आहे, मुख्य मार्केट यार्डात आपला इथं पॅक गुणी कांदा म्हणजे गुणीमध्ये कांदा येतो आणि याचंच ऑप्शन शेतकऱ्याला पर्याय व्यवस्था म्हणून आपण मार्केट कमिटीने उपबाजार वडगाव पाण इथून 7-7 किलोमीटर आहे तिथं लूज कांदा आपण हे केलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक कारण आहे का, जिथं वजनाला कमी पैसे लागतात, त्याच्यानंतर ते गोण्या भरायची गरज नसती, तो ट्रॉलीमध्ये आणू शकतो माल शेतकरी, त्यात भरायचे गोण्यांचे सुतळी ह्या सगळे बरेचसे पैसे त्याचे वाचतात. असा एक धोरणात्मक निर्णय त्यावेळेस घेण्यात आला आणि तिथं आपण मार्केट सुरळीत चालू केलं. आतापर्यंत सुरळीतच चाललं, पण परंतु काल थोडासा काही एखादा थोडा कांदा खराब असल्यामुळं, ग्रेडिंग प्रॉपर नसल्यामुळं तर ते थोडंसं आंदोलन छेडण्यात आलं शेतकऱ्यांनी. परंतु ते नंतर आपण चेक केल्यानंतर शेतकरी रस्त्यावर पण उतरले होते. मग पोलीस प्रशासनानं आम्ही त्यांना समजून सांगितलं, त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या, जे काही म्हणणं होतं ते आम्ही व्यवस्थित ऐकून घेतलं. त्याच्यावर पर्याय व्यवस्था आम्ही केली. त्यांच्या छोट्या छोट्या मागण्या होत्या त्याच्यात आम्ही सुधारणा तात्काळ करून घेतली आणि याच्या पलीकडे जाऊन त्यांचा परत फेरलिलाव, ज्यांना खरोखरच फेरलिलाव करायचा होता त्यांना, त्या शेतकऱ्यांचा आम्ही फेरलिलाव केला आणि मार्केट सुरळीत काढून त्यांना एक चांगल्या पद्धतीचे बाजारभाव दिले. आणि असं काही वाटलं नाही, शेतकरी पण त्यात आनंदी आहे. मार्केटची जी व्यवस्था आहे तिथं अजून काही शेडचं पण काम चालू आहे, त्यात अजून पुष्कळ तिथं काम होणार आहे. त्यामुळे भविष्यात सुद्धा ते शेतकऱ्यांसाठी एक चांगल्या प्रकारचं एक हे राहील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संगमनेरचाच नव्हे तर नाशिक जिल्हा आणि नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणाहून माल तिथं शेतकरी विकायला घेऊन येतात. कारण कुठंतरी एक चांगल्या पद्धतीचं एक व्यवस्थापन किंवा चांगल्या पद्धतीचा रेट मिळतो म्हणून शेतकरी येतात. त्यांनी यापूर्वी पण ते येत होते आणि आजही येतात. एक चांगली सुविधा अजूनही आम्ही तिथं सुधारणा, अजून काम चालू आहे बरेचसेच, पण तिथं सुधारणा मार्केट कमिटी करत आहे. तर ते अजून शेतकऱ्यांचे जसे फीडबॅक येईल तसे आपण तिथं सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. राहिला प्रश्न बाजारभाव वगैरे, तर त्या फक्त शेतकऱ्याला माझी विनंती राहील का आपण एवढ्या मोठ्या माल पिकवतो तर थोडीशी ग्रेडिंग प्रॉपर केली पाहिजे. का ग्रेडिंग आपला एक जरी कांदा खराब गेला त्याच्यामध्ये तर तो ज्यावेळेस लिलावाला, कारण तो पूर्ण इथं गोण्यांमध्ये कसं आहे, 1-2 गोण्या फोडल्या जातात, परंतु तिथं ट्रॉली म्हणजे लगेच लक्षात येते. तर तिथं खराब कांदा एक लगेच दिसला जातो. मग त्याचं काय होतं, 50 रुपये 100 रुपये आपल्या बाजारभावावर परिणाम होतो. तर माझी एक विनंती राहील का व्यापाऱ्याला पण आपल्याला जाब विचारता आला पाहिजे का बाबा तू माझा कांदा का कमी गेलाय, कारण माझा खराब कांदा नाही, एकसारखी क्वालिटी आहे, तर आपल्याला पण जाब विचारता येईल. फक्त त्यात एक विनंती आहे का थोडासा ग्रेडिंग व्यवस्थित करावी, एवढीच माझी विनंती आहे. आणि मग सगळे चर्चा करून आपण तिथले सगळे जवळजवळ प्रॉब्लेम सॉर्ट आउट केले. त्याच्यानंतर आज सकाळी व्यापाऱ्यांची बैठक घेतली. तर एक उद्याचं शनिवारचं मार्केट आपण बंद ठेवलेलं आहे आणि मंगळवारपासून सुरळीत मार्केट सुरू केलेलं आहे, असा निर्णय आपण तिथे घेतलेला आहे. छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या आम्ही सुधारून घेतलेल्या आहेत. त्यानंतर अजून शेतकऱ्यांचा एक महत्वाचा विषय होता का लिलाव जो आहे तो थोडासा लवकर झाला पाहिजे. तर तो लिलाव पण आपण सकाळी 9, 9:30, 10च्या आतच सुरू करणार आहोत, म्हणजे शेतकऱ्याला पण थोडंसं लवकर घरी जाता येईल वेळेमध्ये. पावसा पाण्याचे किंवा आता वातावरण एक खराब आहे, त्या अशा पद्धतीने ते सगळे प्रश्न जवळजवळ मिटवण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही. अजूनही काही असतील तर त्याच्याबद्दल बाजार समिती निश्चितच कटिबद्ध राहील. फक्त व्यवस्थित ग्रेडिंग करून आणावं आणि काही फीडबॅक असेल तो बाजार समितीला जरूर द्यावा, जे अजून त्यात सुधारणा करता येतील. धन्यवाद. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काल त्या शेतकऱ्याचा बाजारभाव जो पाहिजे मिळाला, तो उत्पादन खर्चही निघाला. मग नंतर तुम्ही काय म्हणतात त्याला पुन्हा लिलाव केला, लिलाव केला.
तर तो त्या लिलावात नंतर काय भाव मिळाला? नाही, त्याच्यानंतर त्यांना आपण ते कांदे दाखवले, खराब जे कांदे होते ना ते दाखवले. परंतु आता नंतर व्यापाऱ्यांना आम्ही व्यवस्थित सांगितलं का व्यवस्थित जर आपल्याला वाटलं का ह्या फाळक्यातला माल खराब निघतोय तर ते दुसरं फाळकं पाडलं पाहिजे. हे पण आम्ही काल सुधारणा करून घेतली का जेणेकरून आपल्याला वाटलं बुवा एक कधी कधी काय होतं एका साईडला एखादा कांदा 2 कांदे खराब येतात किंवा थोडंसं होऊ शकतं, पण मग दुसरं फाळकं आपण ट्रॉलीचं पाडलं पाहिजे का जेणेकरून आपल्याला परत त्याचा फेरलिलाव करून किंवा काही अडचण आली तर आपल्याला लगेच ती समजतो का हा कांदा नाही आहे, ठीक आहे चला 2च कांदे खराब आहे किंवा 4च कांदे खराब आहे, बाकीचा माल चांगला आहे. आणि या गोष्टी आम्ही चेक केल्यानंतर तो खरोखर कारण का एवढी मोठी आवक असती आणि त्यात वेळ कमी असतो, त्या वेळेत तर सगळं बांधीवर आपल्याला थोडंसं फास्ट चालावं लागतं आणि मग प्रत्येक वेळेस 2-2 फाळके पाडणे शक्य होत नाही. तेव्हा ग्रेडिंग प्रॉपर असते तर बाजार भाव व्यवस्थितच निघतात, काही अडचण नाही. कारण त्याला जाब विचारायला आपल्याला हे असतं काय म्हणतो मुभा असते. त्यामुळं नंतर आपण जेव्हा चेक केलं तर त्याला निश्चितच चांगले बाजारभाव देण्यात आले. बाजार समितीने मध्यस्थी केली आणि नंतर बाजार समिती सगळे उपस्थित राहून बाजार समितीचे अधिकारी कर्मचारी आणि सगळ्यांनी उपस्थित राहून पूर्ण फेरलिलाव ज्यांचे शक्य होते त्यांना केले, ज्यांना गरज नव्हती ते आपला माल विक्री करून घरी निघून गेले. सध्याचा बाजारभाव काय उत्पन्नाचा? सध्याचा आता हायेस्ट 400 रुपयापासून तर साधारणतः 1350 रुपये 1315 रुपयापर्यंत बाजार गेले त्या दिवशी. यापुढे शेतकऱ्यांनी आपला 1 नंबरचा कांदा निवडूनच आणावा. तसेच त्यात असलेला खराब कांदा काढून टाकला पाहिजे. एका खराब कांद्यामुळे इतर कांदे खराब होतात. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा माल आणला तर त्याला योग्य भाव बाजार समितीमध्ये दिला जातो. याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असंही आवाहन सचिव सतीश गुंजाळ यांनी केलंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.